खासदार ओमराजे निंबाळकर आता पलटी मारणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते जाणार नाहीत. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे पूर्णपणे फेल होणार. त्याचं कारण म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर. बघा, ठाकरे गटातून 6 खासदार बाहेर पडण्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यामध्ये ओमराजे निंबाळकरांचं नाव होतं. ठाकरे शिवसेनेतील 6 खासदार म्हणजे 2/3 खासदार. या 6 खासदारांमधील एकाही खासदारांनी माघार घेतली तर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर फेल होणार आणि त्यासाठी कारणीभूत आहेत ओमराजे निंबाळकर. पण कालपर्यंत चर्चा चालू होत्या ओमराजे हे ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत जाणार. मग अचानक एका दिवसात असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर हे आपला निर्णय बदलणार आहेत, ठाकरे शिवसेना यांच्याबरोबर राहणार आहेत. अशी कोणती घटना आहे, असा कोणता निर्णय ज्यामुळे त्यांनी माघार घेण्याची चर्चा सुरू झाली आहे? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 20 जून 2026 हा दिवस अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरला. कारण की याच दिवशी तब्बल 20 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता त्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांच्याबरोबर 9 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं. हा निकाल समोर येताच मुंबई ते धाराशिव सर्वत्रच खळबळ उडाली. कारण की 20 वर्षापासून खासदार असलेले ओमराजे निंबाळकर आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून गेल्या 20 वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. कारण की हा एका खटल्याचा निकाल नव्हता, 2 कुटुंबातील संघर्षाचा होता, 2 राजकीय विचाराचा आणि 2 दशकापासून सुरू असलेल्या एका वैयक्तिक लढ्याचा. आता आपल्यातील बहुतेक लोकांना असे वाटत असेल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा आणि ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडून शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याचा याचा यामध्ये काय संबंध? भरपूर मोठा संबंध आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एका बाजूला पवनराजे निंबाळकर म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागणार होता आणि त्याच दरम्यान चर्चा सुरू झाल्या ओमराजे हे ठाकरेंना सोडून शिंदे शिवसेनेत जाणार आहे. ओमराजेंचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला होता. पण त्याच दरम्यान ओमराजे निंबाळकरांनी एक वक्तव्य केलं. त्याने संपूर्ण राजकीय गणित बदललं. ओमराजे स्पष्टपणे म्हणाले, 20 जूनचा निकाल लागून द्या, त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल. त्यानंतर मात्र सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. निकाल नेमकं कोणाच्या बाजूने लागतोय? पद्मसिंह पाटील यांच्या बाजूने लागतोय की ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लागतोय? जर निकाल ओमराजे यांच्या बाजूने लागला तर काय आणि विरोधात निकाल गेला तर काय? ओमराजे निंबाळकरांना पूर्ण विश्वास होता निकाल हा त्यांच्या बाजूने लागणार, सर्व आरोपींना शिक्षा होणार. पण झालं मात्र उलटं. ओमराजे 20 वर्षापासून लढत असलेल्या त्या प्रकरणाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला आणि इथूनच महाराष्ट्राच्या नव्या चर्चांना सुरुवात झाली. आता आपण सुरुवातीला म्हटलो ना, ओमराजे निंबाळकर हे माघार घेणार, शिंदे गटात जाणार नाही. त्याचं कारणही ऐका. माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर हे भावूक झाले. ओमराजे म्हणाले, हा निकाल आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हाला वाटलं होतं आम्हाला यावेळेस न्याय मिळेल, पण आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं. या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे, पण आम्ही हार मानणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार. 20 वर्षापूर्वी ज्या दिवशी आमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्याच दिवशी 20 वर्षानंतर पुन्हा तसाच धक्का बसलाय. ओमराजे निंबाळकर माध्यमांशी बोलताना त्यांच्या आवाजामध्ये वेदना होत्या. पण त्याहून सर्वात जास्त चर्चा झाली त्यांच्या राजकीय भूमिकेची. पत्रकारांनी त्यांना स्पष्ट विचारलं, तुम्ही शिवसेना शिंदे गटात जाणार आहे की ठाकरे यांच्या पक्षात राहणार आहे? आता इथे ओमराजे निंबाळकर यांनी काही उत्तर दिलं नाही. ते म्हटले, मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण इथे लोक म्हणतायत ओमराजे निंबाळकर यांना अपेक्षा होती आपण जर महायुतीमध्ये गेलो तर निकाल कदाचित आपल्या बाजूने लागेल. याशिवाय लोक असंही म्हणतात त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर करण्यात आली होती. याशिवाय वडिलांचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल अशी देखील त्यांना अपेक्षा होती. म्हणून त्यांनी शिंदे शिवसेना गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पण वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लागलाच नाही. धाराशिवमधील पद्मसिंह पाटील असो किंवा इतर 9 लोक असो, ही सर्व लोक निर्दोष आहेत असं सिद्ध झालंय. त्यामुळे आता लोक म्हणू लागलीत, ज्या निकालासाठी ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलण्याचं ठरवलं तोच निकाल त्यांच्या विरोधात गेलाय. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहे. आता वाटत नाही ते महायुतीमध्ये जातील, शिंदे शिवसेनेमध्ये जातील, ते ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच राहतील. याचं कारण देखील आपण समजून घ्या. ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला कधी सुरुवात केली? जेव्हा त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हापासून
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा दिला, आमदार केलं, 2 वेळेस खासदार केलं. ओमराजे निंबाळकरांना वडील नाही म्हणून त्यांना मोठा आधार दिला. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे पाटील घराण्याच्या विरोधामध्ये भक्कमपणे उभा राहिले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पाटील घराण्याचा पराभव केला. गेल्या 20 वर्षापासून धाराशिवमध्ये ओमराजेचं राजकारण हे पाटील घराण्याच्या विरोधामध्ये होतं. दुसरीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा होता, त्याच पाटील घराण्याच्या विरोधामध्ये. त्यामुळेच तर लोक म्हणतात, गेल्या 20 वर्षापासून ओमराजे निंबाळकर वडिलांना न्याय मिळवण्यासाठी लढत होते, पण 20 वर्षात त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळेच तर त्यांनी निर्णय घेतला होता महायुतीमध्ये जाण्याचा. आज ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना सांगितले, मी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तिथे आमचे कार्यकर्ता, तेथील स्थानिक लोक, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेणार आहे आणि त्यानंतरच मी माझी भूमिका स्पष्ट करेल. म्हणजे ओमराजे म्हणाले, मी शिंदे शिवसेनेमध्ये जाणार आहे, यावरती अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. दुसरीकडे काल रात्री ठाकरे शिवसेनेमधील पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. कोर्टामध्ये जो काही निकाल लागला त्याबद्दल त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. याशिवाय त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळ चर्चा झाली. ओमराजे निंबाळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळेच तर ओमराजे माध्यमांना म्हणाले, मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय ओमराजे असंही म्हणाले, मी उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो, मी कोणावरही कधी टीका करणार नाही, कोणालाही काही शब्द बोलणार नाही. कारण की ठाकरे कुटुंबांनी मला भरपूर साथ दिलेली आहे. ठाकरे कुटुंबांनी माझ्यावर टीका केली तरी चालेल, पण मी त्यांच्या विरोधात कधीही बोलणार नाही. पण ओमराजे निंबाळकरांनी एक खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, लोकसभेला मला भरपूर पाठिंबा मिळाला, पण जेव्हा पंचायत समिती, नगरपालिका किंवा इतर स्थानिक निवडणुकांमध्ये जे उमेदवार मशाल चिन्हावरती उभा होते त्यांना फारसं काही यश मिळालं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, लोकसभेला पक्षाचं नेतृत्व मजबूत होतं, पण नंतरच्या निवडणुकांमध्ये ठाकरे शिवसेना कुठेही मजबूतीने लढलेली दिसून आली नाही. म्हणजे ओमराजे निंबाळकरांना थोडक्यात हे सांगायचं होतं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही. जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर धाराशिवमध्ये त्यांना अनेक निवडणुका जिंकता आल्या असत्या. म्हणजे एका बाजूला ओमराजे निंबाळकर म्हणतात, ठाकरे कुटुंबावरती आपण कधीही टीका करणार नाही. दुसऱ्या बाजूला म्हणतात, पक्षाचं नेतृत्व मजबूत राहिलं नाही, माझ्या कार्यकर्त्यांना मला उत्तर द्यावं लागतं. ते कार्यकर्ते 24 तास पक्षासाठी लढत असतात, पण त्यांना निवडणुकामध्ये काहीच फायदा झाला नाही. या गोष्टीची मला खंत आहे. यामधून ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं स्पष्टपणे दिसून येतंय, उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये कमी असतात, जिल्ह्यांचे दौरे कमी करतात. लोकसभा सोडली तर इतर कोणत्याही निवडणुकीच्या वेळेस त्यांनी फारसा काही प्रचार केला नाही. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे नाराज आहे, असं त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. पण काही लोक म्हणतात, ओमराजे निंबाळकर हे स्वतःच्या फायद्यासाठी शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे. आता आपल्याला सर्वांना वाटतंय का, ओमराजे हे धाराशिवमध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर ते निर्णय घेतील, ते खरंच ठाकरे शिवसेनेमध्ये राहतील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये जातील? आपण सर्व काही मुद्दे ऐकले, त्यावरून ओमराजे निंबाळकर कोणती भूमिका घेतील, आपल्याला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.